सारिते पूर्ण वैराग्य जाते शिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम वासनेला दृढता लवावी देवसंतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वयगालवावे सत्वामुखी मंगल बोलवावे श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा ते कारणी देह माझा पडावा एकशू नको गुणवंता नंता नायका मागणी देची आता जय जय रघुवीर समर्थ. आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण नारद भक्ती सूत्र पाहतो आहोत आणि त्या नारद भक्ती सूत्राची आपण चार सूत्र पाहिली. काल चौथं सूत्र बघितलं आणि आजचं सूत्र आहे. आजचं सूत्र यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते आणि नोत्साही भवती. कालच सांगितलं त्याप्रमाणे या 3 सूत्रामध्ये 4, 5, 6 पहिल्या चौथ्या सूत्रामध्ये यल्लब्ध्वा असं म्हटलं, 5व्या सूत्रामध्ये यत् प्राप्य असं म्हटलं आणि 6व्या सूत्रामध्ये यत् ज्ञात्वा असं म्हटलं. ते लाभल्यानंतर, प्राप्त झाल्यानंतर आणि यज्ञात्वा जाणल्यानंतर, भक्ती म्हणजे काय, प्रत्यक्ष जाणल्यानंतर काय काय परिणाम होतात, त्या भक्तामध्ये काय बदल होतात ते सांगतात. आणि काल आपण काही बदल बघितले. काल काय काय बघितले, 3 बघितले काल. आणि आज आता यत् प्राप्य, प्राप्त झाल्यानंतर, जी भक्ती प्राप्त झाल्यानंतर काय काय होतं ते सांगतात बघा. न किंचित वांछति, न किंचित वांछति म्हणजे थोडी सुद्धा, किंचित सुद्धा तो कुठल्या गोष्टीची इच्छा करत नाही. भक्त जो असतो तो थोडी सुद्धा कुठल्याही गोष्टीची इच्छा करत नाही. न शोचती म्हणजे तो शोक करत नाही कुठल्या गोष्टीसाठी. न द्वेष्टी, कुणाचाही द्वेष करत नाही. न रमते म्हणजे कुठल्याही या अनित्य गोष्टीमध्ये रममाण होत नाही. अनित्य गोष्टी आणि नोत्साही भवती आणि या अनित्य गोष्टींच्या मुळे तो उत्साहित आणि उत्साही अजिबात होत. त्याच्याबद्दलचे त्याचे औदासीन्य असते त्या अनित्य गोष्टींच्या. असे 1, 2, 3, 4, 5 परिणाम आज सांगितले आणि या प्रत्येकाला त्यांनी न लावला. म्हणजे न शोचती, न द्वेष्टी, न किंचित वांछती, न रमते, नोत्साही गोष्टी. कोण? भक्त. आपण सदा वांछती, सदा शोचती, सदा द्वेष्टी, सदा रमते आणि सदा उत्साही भवती. त्याच्या बरोबर विरुद्ध आहे. आपण सामान्य माणसं जे असतो आणि भक्त जो असतो तो असतो. तर आता एक एक करून आपण बघायचं. न किंचित वांछती म्हणजे काय, न शोचती म्हणजे काय, इत्यादी एक एक आता आपण बघायला सुरुवात करू. मग आता न किंचित वांछती, अन्य कशाचीही किंचितही इच्छा करत नाही. हा भक्त जो असतो तो कसलीही इच्छा करत नाही. आता तो करत नाही हे आपल्याला जास्त प्रकर्षानं कसं कळेल? आपल्याशी बघायचं त्याला काढून. भक्त काय करतो, आपण काय करत असतो? आपण सेकंदाला इच्छा करतच असतो, इच्छा सारख्या. आणि वांछती, किंचित वांछती आणि सदा वांछती म्हणजे आकांक्षा. वांछा म्हणजे आकांक्षा, इच्छा आणि आकांक्षा. इच्छा काय असतात?
पदार्थांच्या, वस्तूंच्या, अमुक गोष्टींच्या अशा असतात. आणि वांछा म्हणजे आकांक्षा कशाची असते, मला अमुक व्हायचे, मला तमुक व्हायचे, मला तमुक व्हायचे, मला अमुक करायचे, मला तमुक करायचे, हे सारखं चालू असतं. आणि ह्या सगळ्याला ह्या भक्तांनी हातात दिलेलं न किंचित वांछती, त्याला काय करायचे नसते, त्याला काय व्हायचे नसते, त्याला काय पाहिजे नसते, आणि त्याला केवळ आणि केवळ फक्त परमात्म्याशी संधान साधून बसायचं असतं. बा तो परमेश्वर होऊनच बसलेला असतो आणि आनंद स्थितीतच असतो. मग आता हे कसं काय हे बघायसाठी मी इथं दिले बघा तुम्हाला, माणसाच्या मूलभूत मनोवृत्ती असतात बघा या. मी इथे 6 दाखवल्यात आणि कोणी आणि दाखवू शकतो. इच्छा, अपेक्षा, ईर्ष्या, कामना, वासना, मत्सर, हे प्रत्येक माणसातच असते. त्या मूलभूत मनोवृत्तीच आहे आणि या जन्मजात घेऊनच आलेला असतो. जन्मजात असतात ना, लहान मुलाला सुद्धा ईर्ष्या असते, मत्सर असतो. बघा लहान मूल मत्सर असतो, त्याला दुसऱ्याला काही दिलं तर ते मला का नाही लगेच असतेच. ईर्ष्या असते त्याच्यामध्ये, तो का करतो, मी का नाही. आणि त्याच्या हा मूलभूत मनोवृत्तीचा फायदा घेऊन आपण आई बाप त्यांच्यामध्ये निरनिराळे गुण आणण्याचा प्रयत्न करतो. ईर्ष्या त्याची निर्माण करायची. मग तो काहीतरी अभ्यास करतो, खेळ खेळतो, व्यायाम करतो आणि काहीतरी साध्य करतो. ह्या माणसाच्या मूलभूत मनोवृत्ती आहे. आणि माणसाला जे जे काही लागत असतं ना, पाहिजे असतं, ते मिळवायसाठी या सगळ्या त्याच्या मनोवृत्ती कामाला येत असतात. मग आता ह्या सगळ्या मनोवृत्ती माणसाच्या ज्या असतात, तर भक्ताला बाकी ह्या सगळ्या मनोवृत्तींच्या पासून तो वेगळा लागतो. भक्ताला अन्य महत्वाच्या भोगांचीही इच्छा नसते, ह्या तर नाहीच. साध्या साध्या अनित्य गोष्टींचा ह्या तर नाही, पण इतर महत्वाच्या भोगांची इच्छा नसते म्हणतात. भागवत 11व्या स्कंदामध्ये भागवताच्या 14व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक आहे. परमात्मा उद्धवाला गीता सांगितली त्यावेळेचा हा श्लोक आहे. न पारमेष्ट्यम, न महेंद्रधिष्ण्यम, न सार्वभौमम, न रसाधिपत्यम, न योग सिद्धे पुनर्भवम वा मय्यर्पितात्मे क्षतिमद्विनान्यायात. म्हणजे उद्धवा, ज्याचे चित्त माझ्या ठिकाणी अर्पिले गेलेले आहे असा भक्त, अनन्य भक्त. सामान्य भोगच काय म्हणतो परमात्मा, सामान्य भोग जाऊ देत, ते तर तो तिकडे लक्षच देत नाही. पण स्वर्गातील इंद्रपदाचीही इच्छा करत, इच्छा तर करतच नाही, पण इंद्रपद त्याच्या समोर आणून उभं ठेवलं तरी सुद्धा तो त्याच्याकडे लक्ष देत नाही. सार्वभौम राज्याचीही इच्छा करत नाही, त्याला बहाल केलं कोणीतरी किंवा तू सार्वभौम राज्याचा राजा हो, नाही, आम्हाला याची काही जरूर नाही, आम्हाला हे सगळं मृत्तिके समान. त्यांना शिवाजी महाराजांनी त्यांचं घर संबंध, सोनं नाणं कपडे लत्त्यांनी संबंध त्यांना नजराणा पाठवून दिला. आणि महाराजांचे, तुकाराम महाराजांच्या पत्नी ज्या होत्या आणि मुलं जी होती, त्याने ते एकदम आनंद झाला त्यांना, एवढं सगळं आपल्याला मिळालं. घर सजवलं, सगळं झालं. त्यावेळी जे नव्हते घरात कारण तिथं वर जाऊन बसायचे ना डोंगरावर. मग संध्याकाळी आले ते घरावरून पुढत चालले. त्याच्या पत्नीने त्यांना बोलावलं, हो हे म्हणले इकडे आपलं घर इथं आहे, या या इकडे या. ते म्हणले हे आपलं घर आहे, एवढं कसं काय आपलं घर असू शकेल, हे आपलं घर नाहीये. तर आले घरी, बघितलं सगळं आणि एका क्षणाचाही विलंब न लावता महाराजांना त्यांनी दिलेला नजराणा होता तो परत केला. परत हे संबंध सोनं नाणं आमच्यासाठी मृत्तिका समान आहे, माती समान. अजिबात तो त्या भोगांची इच्छा नसतेच. नंतर पाताळ आदी लोकांचे स्वामित्वही तो इच्छित नाही, कुठलंही स्वामित्व नको. स्वामित्व आपण बघा सामान्य माणसं स्वामित्वासाठी झगडतो, माझं कुणीतरी ऐकायला पाहिजे, माझं कुणीतरी मी सांगेन ते करायला पाहिजे, ते स्वामित्व.
आणि इथे लहान लहान गोष्टीमध्ये सुद्धा आम्ही स्वामित्वासाठी झगडत असतो. पण हा पाहता आधी लोकांचं स्वामित्व मिळालं सुद्धा इच्छा करत नाही. आता अणिमादी सिद्धींच्याकडं तो पाहत सुद्धा नाही. काल मी सांगितलं तुम्हाला सिद्धो भवती, त्या सगळ्या 18 सिद्धी त्याच्या भोवती येऊन उभ्या असतात वास्तविक, पण त्यांच्याकडे तो पाहत सुद्धा नाही. आणि उपयोग करायचा तर प्रश्नच वेगळा, अजिबातच करा. आणि मोक्षाचीही पर्वा करत नाही सगळ्यात जास्त ती. आणि मोक्ष म्हणजे हा सगळ्यात श्रेष्ठ ना, आणि सगळ्यांना मोक्षाची इच्छा असते. मोक्ष मोक्षाचा अर्थ त्या सगळ्या संसार बंधनातून सुटका. तो म्हणतो ती सुद्धा इच्छा नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याला की तू कुठेही टाक मला जन्माला, वाटेल तू, पशु पक्षी प्राणी काही कर, या संसारात कुठेही टाक मला, पण म्हणले एक गोष्ट लक्षात ठेव की मला कुठल्याही जन्माला जरी टाकलास तरी तुझ्या पायाची आठवण माझी जाता कामा नये. एवढं एवढं बघ, तुझ्याशी जी जुळणी झाली आहे ती तुटता कामा नये. आणि असा जो भक्त असतो तो माझ्या वाचून, परमात्मा उद्धवाला सांगताय असा जो भक्त असतो तो माझ्या वाचून कशाचीही इच्छा करत नाही, न कांक्षती. म्हणून असा भक्ताचं हा गुण सांगितला. इच्छा आकांक्षा भक्तास का नसते, त्याच ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये उत्तर दिलेलं आहे. आणि दया पुरवते काही नाही, ते आपण पेची आपुला ठाई, राहला या लागी जो काही आकांक्षी ना. आणि दया पुरवते काही नाही, ज्यासारखं दुसरं कुठलं काहीच असू शकत नाही असं म्हणजे परमात्मा. तो आपण पेची आपला ठाई, तो आतमध्ये माझ्या आहे आणि तो जाणवायला लागलेला आहे मला, आणि त्याचं अस्तित्व मला जाणवतंय, आणि त्याच्या जवळ मी बसलेला आहे, त्याच्याशी एकरूप झालेलं आहे. ते आपण पेची आपला ठाई, आपण माझ्या ठिकाणी आहे, जाहला या लागी. आणि म्हणून तो काय झालाय की जो काही आकांक्षाहीन झालाय. त्यामुळे त्या परवते काही नाही, की हा परमात्मा स्वरूप एकदा आम्हाला आमच्या अनुभव कक्षेत आलं आणि अखंड आनंद स्थिती प्राप्त झाली की दुसरा कुठलाही आनंद त्याच्या पुढे तोकडाच आहे. आणि त्यामुळं हा तोकड्या आनंदासाठी तो कशाला धडपड केली ज्ञानेश्वर माऊलीने. आणि त्यामुळं हा अखंड आनंद जो सच्चित आनंद आहे, कायम टिकणार आहे, आणि हा जर मला मिळालाय, हा यापुरतं दुसरं काही नाही असा, आणि आपणहून मिळालंय, मला कृपा करून मिळालंय, परमेश्वराने कृपा करून मला मिळालेलं काय. तर तुकाराम महाराज तर म्हणतात विषय तो त्याचा झाला नारायण, नावडे धन जन धन माता पिता. हे तुकाराम महाराज तर त्या पुढेच गेले. प्रत्येक विषय जो सामान्य माणूस त्यासाठी धडपडत असतो, तो प्रत्येक विषय म्हणजेच नारायणच होतो त्यांच्या दृष्टीने. परम भक्त जो असतो त्याच्यासाठी प्रत्येक विषय जो आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध 5 विषय, तर प्रत्येक विषय हा नारायण स्वरूपच झालेला असतो त्याच्या दृष्टीने. प्रत्येक विषय नारायणच आहे, आणि ते नारायणच मी माझ्यापाशी अनुभवाला येतो. प्रत्येक विषयात मला नारायणच अनुभवायला, अशी ती अवस्था झालेली आहे. आणि ते चित्रात बघा कसं दिसतंय, ते नागो पांडुरंग आहे आणि तल्लीन होऊन गेलेले आहेत. असा परम भक्त जो असतो तो विषय तो त्याचा झाला नारायण होतो. आणि नावडे जनधन माता पिता, बघा नुसतं जनधन नव्हे, माता पिता सुद्धा नावडे, म्हणजे ममत्व शून्यताच एकूण आलेली असते. ममत्व शून्य, आणि ममत्व शून्य झालेलं असल्या कारणाने, अहंकार पूर्णतः नष्ट झालेला असल्या कारणाने हे परमानंदामध्ये डुंबत असतात नुसते. आणि त्यामुळं त्या न कांक्षती, न किंचित कांक्षती, नारद महामुनी म्हणतात, त्यासाठी ते कुठली अपेक्षा करत नाही. आता भक्ताचे इच्छा करणारे मनच उरत नाही म्हणतात. आता इच्छा कोण करते, मनामध्ये इच्छा निर्माण होत असते. पण भक्ताच्या बाबतीत काय होतं, त्याची इच्छा करणारं मनच उरत नाही, ते उन्मन म्हणजे भगवन्मयच होऊन जात. आणि ते असं भगवन्मय होऊन गेलेलं असल्यामुळं
त्याच्या चित्तात किंचितही इच्छा प्रवेश करूच शकत नाही. आणि त्यामुळं मनाची उन्मनी अवस्था, भगवन्मय अवस्था ही प्राप्त झालेली असल्या कारणाने त्याच्या चित्तामध्ये इच्छा प्रवेश करू शकत नाही. आणि ह्या सगळ्या इच्छा नाहीशा झाल्याशिवाय हे भगवन्मय होताच येत नाही. उलट बघा, आपल्या संबंध चित्तातल्या सगळ्या वासना, इच्छा, कामना, कल्पना सगळ्या नाहीशा झाल्याशिवाय आणि अंतःकरण हे चित्त शुद्ध झाल्याशिवाय परमात्मा प्रकटच होत नाही. याचा अर्थ परमात्मा ज्यावेळी प्रकट झालेला आहे आता भक्ताच्या हृदयामध्ये, त्यावेळी यांचा नागमोशी तिथं नाही आहे. अंतःकरण पूर्णतः शुद्ध आहे असं त्याचा. म्हणून असा जो आहे मत्प्राप्य न किंचित कांक्षती. आता या चित्रात बघा तो बसलाय तर भगवन्मयच होऊन गेलेलं आहे. बस काही त्याच्या मनामध्ये दुसरं नाही. आणि बस हृदयामध्ये फक्त परमात्मा आहे आणि त्याचंच स्वरूप चिंतन चालू आहे. आणि त्यामुळं कुठलीही इच्छा ही राहू शकत नाही. आता न शोचती, न कांक्षती झालं, न शोचती. आता न शोचती म्हणजे हा शोक करतच नाही. इच्छा हा जसा एक नैमित्तिक विकार आहे, तसा शोक हाही एक नैमित्तिक विकार आहे. काही निमित्त झालं की हा विकार निर्माण होतो, काही निमित्त झालं की इच्छा निर्माण होते, काही निमित्त झालं की हा शोक निर्माण. निमित्त होणं म्हणजे ट्रिगर होणे. ट्रिगर स्विच जसा ट्रिगर केलं की लगेच निर्मिती होते. इच्छा बघा, कल्पना, कामना, इच्छा ज्या निर्माण होत असतात त्या कशामुळे निर्माण होत असतात? आमच्या या बाह्य संबंध विषयांशी तादात्म्यामुळं ह्या इच्छा निर्माण होत असतात. आणि ह्या सारख्या निर्माण होत असतात इच्छा. एक संपली की दुसरी, दुसरी संपली की तिसरी, तिसरी संपली की चौथी. आणि ह्या इच्छा आपल्याला कर्म करायला भाग पडत असतात. इच्छा, तीव्र इच्छा, कल्पना आणि काम, क्रिया अशी ही शिडी आहे. आधी इच्छा निर्माण झाली, ती तीव्र झाली की कल्पना सुचतात ती इच्छा पूर्ण कशी करायची. आणि ती कल्पना सुचली की एखादी कल्पना घेऊन त्याप्रमाणे कृती होते. आणि कृती झाली की त्या इच्छेचं फळ जे आहे ते प्राप्त होतं. पण कधी कधी नाही प्राप्त झालं तर त्या इच्छेमुळे होणारं सुख तर गेलंच, पण इच्छा न झाल्यामुळं होणारं दुःख पदरी पडते. म्हणून जीवाच्या जीवनामध्ये ही इच्छा ही अपरिहार्यता असते. आणि अपरिहार्यता म्हणजे टाळता येत नाही. आणि जीवाच्या जीवनामध्ये हा योग हाही अपरिहार्य असतो. योग म्हणजे जुळणी. आमची बघा जुळणी झालेली आहे की नाही. आमच्या संसारामध्ये आपण असतो, मग आपण ते पत्नीला आणतो, मुलं असतात, मग समाज आहे. आमची सगळ्यांची एकमेकाची जुळणी आहे, योग आहे. आणि आम्ही ममत्व धरून राहिलेलो असतो. ममत्वाचा अर्थ काय? मी आणि माझं, हे माझं आहे, हे माझं आहे असं म्हणत आपण प्रत्येक गोष्टीला माझेपणा चिकटवत असतो. त्याला म्हणतात की पदेशुनेस. पदेशु आणि एव्हरीवन इज पदेशु. सामान्य माणसं जे आपण आहोत ते सगळे पदेशु आहोत. हे माझं आहे असं म्हणतो जोराने. आणि कारण नसताना हे मी आणि माझं हे दोन जन्मजात आपल्यामध्ये असतात. आणि त्यामुळं एखाद्या गोष्टीला मी माझं म्हटलेलं असतं आणि ते माझं म्हटलं की ते माझं जर नाहीच झालं तर त्याला म्हणतात वियोग. माझं म्हटलेली गोष्ट जर नाहीशी होत असेल, माझ्यापासून दूर जात असेल तर त्याला वियोग म्हणतात. आणि हा जीवाच्या जीवनातील ती एक अपरिहार्यता असते, वियोग आहे. आणि शोक हा अपरिहार्य असतो, कारण वियोग हा नक्की असतो. त्या संसारामध्ये ज्याला मी माझं म्हटलेलं आहे ते नष्ट होणारच आहे, ते अनित्य आहे, तेव्हा तरी नष्ट होणारच आहे. आणि नष्ट झालं की या ममतेमुळं
मला आतमध्ये दुःखाची अनुभूती येते आणि दुःखानुभूती निर्माण होते, त्याला शोक म्हणतात. मग खाली मी म्हटलं का, अप्रियाचा संयोग आणि प्रिय वस्तूचा वियोग कोणीही टाळू शकत नाही. कोणाला टाळता येईल का? हा, माझं म्हटलेलं हे हा व्यक्ती हा जाऊच नाही वाटत असतं आपल्याला, त्याच्याबद्दलची ममता आणि आत्मीयता इतकी असते जोडलेलं, की आपल्याला तो दूर गेलेलं सुद्धा चालत नाही. पण तो दूर जाणं अपरिहार्य आहे, एकत्र राहू शकत नाही. आणि ह्या जगामध्ये एकही गोष्ट अशी नाही की ती निर्माण झालेली ही नाहीशी झालेली नाही, अशी एक म्हणून जे जे निर्माण होतं ते नष्ट होणारच, पक्क लक्षात ठेवा. आणि हा जो भक्त असतो ना, त्याला इतकं पक्क कळलेलं असतं की त्यांनी या वस्तुमात्राविषयी, प्राणीमात्राविषयी, व्यक्तींच्या विषयी ममत्वच नसतं, नाही सुधारलेलं. आणि ममत्व हा एक विकार आहे आत हृदयामध्ये, आणि तो हा परमेश्वराशी एकसंधानता साधल्या कारणाने हा ममत्व त्या हृदयातनं पार नाही सोडून गेलेलं असतं. आणि त्यामुळे ममत्वच नसल्यामुळं वियोग झाला काय आणि नाही झाला काय त्याचा काहीही संबंध या भक्ताशी उरत नाही. आणि त्यामुळं तो वियोग झाला तरी अत्यंत आनंदाने तो स्वीकारतो. तो प्रत्येक गोष्ट स्वीकारतच असतो, ऍक्सेप्ट अनकंडिशनली, अशी त्याची आवश्यकता आहे. अप्रियाचा संयोग झाला तरी त्याला वाईट वाटत नाही, आणि प्रिय वस्तूचा वियोग झाला तरी वाईट वाटत नाही, आणि तो कोणत्याही गोष्टीसाठी शोक करत नाही. आणि आपण बघा, सारखं शोक करत असतो, शोक नसतोच त्याच्यात. मी एक नेहमी, आता बरेच नवीन इथं मंडळी आहेत, तर एक माझा अनुभव नेहमी सांगत असतो नशिवचित्तीचा. माझे गुरुबंधू बाबा कानेटकर म्हणून इचलकरंजीला होते, गुरुबंधू. आणि गुरुबंधू म्हटलं तरी त्यांच्या माझ्या वयामध्ये 20 एक वर्षाचा फरक होता, तरी ते गुरुबंधूच, एकाच आमच्या गुरूंच्याकडनं आम्ही मी इचलकरंजीला होतो 1.5 वर्ष. तर त्यावेळी त्यांच्याकडे रोज सकाळी मी जायचो, आणि सकाळी गेलं म्हणजे त्यांच्याशी चर्चा वगैरे व्हायची, अभ्यासाचं कसं आहे, काय होते काय नाही, चर्चा व्हायची. आणि साधारणतः मी 8, 8:30ला जायचो, आणि 10 वाजता त्यांच्याकडनं बाहेर पडायचो बाबांच्याकडे. आणि मग मी जेवायला जायचो, खाणं देत, आणि मग मी विद्यालयामध्ये नोकरीसाठी जातो. एके दिवशी मी गेलो 8, 8:30ला. बाबा नेहमी जिथं बसत होते तिथंच बसलेले होते. मी गेलो, या 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 म्हणले, बसा. आणि झाले, आणि सुरुवात झाली, काय कसं काय चाललंय, काल काय झालं, अभ्यासात काय कळलं, अभ्यासात काय अडचण आली, सगळं सुरू झालं. चर्चा झाली साधारणतः 9:30, 10 वाजता. मग बाबांना म्हटलं, बाबा आता चलतो मी. हा म्हटलं, तुमची जेवायची वेळ झाली नाही का, जावा जावा जावा, या या असं म्हणले. आणि मी निघालो तेवढ्यात मला म्हणलं, हो गाडगी, एक सांगायचं राहिलं. म्हटलं, काय राहिलं बाबा? अहो म्हणले, आमच्या ह्या पहाटे निवतल्या गेल्या, आणि म्हणले ते सगळं संपवूनच मी येऊन बसलो होतो आता, हे तुम्हाला सांगायचंच राहिलं आल्याबरोबर. मी आश्चर्याने थक्क झालो. ना शोचती, ना शोच, मला काही असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसलंच नाही. का? तर ते शोच करायसाठी जे ममत्व लागतं हृदयामध्ये, चित्तामध्ये, ते त्या चित्तामध्ये काय आहे, चित्तामध्ये परमेश्वराचं स्वरूपच भरलेलं होतं, वा, दुसरं काही नव्हतंच. आणि त्यामुळं न शोचती याचा अत्यंत अर्थ हा नीट लक्षात. एक आठवले म्हणून येतो ते बोरच्या तिथे गाव होतं त्यांचं, आणि ते जलसिंचन, ते आपलं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ते काहीतरी इंजिनियर होते, आमचे मित्र होते. एकदा त्यांचा तरुण मुलगा एक दिवशी निवतला, ऍक्सिडेंट झाला, आणि तो गेला. समाचारासाठी आम्ही गेलो होतो, बसले ते त्यांच्याशी. आता समाचाराला गेलं की असं गंभीर वातावरण वगैरे असं,
तर तिथं काही गंभीर वातावरणच नाही. त्या अगदी हसत खेळत होते, बोलत होते सगळ्यांच्याशी. आणि सगळं झाल्यानंतर मग मी त्यांना विचारलं, "म्हटलं असं कसं आहे?" "म्हटलं, असं कसं काय म्हणजे काय म्हणलं त्यात काय आहे? हा, ज्याने दिलेला होता तो घेऊन गेला त्याला पाहिजे म्हणून. त्यात आता मी काय दुःख करायचं? या लक्षात घ्या की ज्याने दिलेला होता तो घेऊन गेला. ही मनाची स्थिती, चित्ताची स्थिती तेव्हा प्राप्त होईल चित्तामध्ये परमेश्वराचा प्रकटीकरण जर झालेलं असेल तरच. आणि त्यालाच म्हणतात भक्त. म्हणून हा न शोचती भक्त हा शोक कधीच करत नाही. शोकाची व्याख्या नाथ भागवतात दिली आहे बरं का. काय म्हणतात, नश्वरा इष्टाचा नाश देख तेणे देहाहंता मानी दुःख या नावगा शोक सकळी लोक मानिती. नाथ भागवत अध्याय 28 मध्ये आहे. तेणे देहांता मानी दुःख. देहांता म्हणजे काय, ही देहाची ममता, त्याच्यामध्ये देहासंबंधीचा अहंकार ममत्व जे आहे ते. नश्वरा इष्टाचा नाश दे. नश्वर असलेले इष्ट नाहीस झालं आणि ते पाहिलं की तेणे ह्या ममत्वामुळं मानी दुःख या नावगा शोक सकळ लोक मानती. मी मगाशी जी व्याख्या सांगितली ती ह्या व्याख्या नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी दिलेली. म्हणून इष्ट वस्तूच्या वियोगाला भक्त इष्टापत्ती समजतो बरं. आपण लोक दुःख मानतो, पण इष्ट वस्तूच्या वियोगाला भक्त इष्टापत्ती समजतो, भगवत कृपाच समजतो. भगवत कृपा म्हणून बघा, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली, पाहिल मेली बरे झाले, देवे माया सोडविले. संत तुकाराम. दुष्काळ पडला, आता दुष्काळ पडला की लोक दुःखी होतात, पण ते म्हणले की बरे झाले देवा निघालं दिवाळ, माझं दिवाळ निघालं बरं झालं. आणि का, तर देवे माया सोडविले. ते दिवाळा निघाल्यामुळं मी मायात जो गुरफटत होतो ना तो सुटलो. म्हणजे पाहिलं मेली बरे झाले. अरे बापरे, पाहिलं मेली बरे झाले म्हणले, देवे माया सोडविले, सगळं संपलं म्हणजे बरं झालं. म्हणजे इष्ट वस्तूचा वियोग झाला. भक्त इष्टापत्ती समजतात आणि इष्टापत्ती समजल्या कारणाने शोक करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळं इष्ट वस्तूचा वियोग बरोबर शोक. भक्ताचे आणि भक्ताचे एकमेव इष्ट म्हणजे हृदयातील भगवंत असतो. आणि भगवंत तर अविनाशी आहे व कायम हृदयात स्थित आहे. शोक करण्याचा प्रश्न तो होत नाही, स्पष्ट भक्तांचं म्हणणं असतं. आणि म्हणून न शोचती. आता न द्वेष्टी, त्याच्यामध्ये अद्वेष्टा सर्वभूतानां. हा द्वेष, हा भक्त जो असतो तो कुणाचाही द्वेष करत नाही. हा द्वेष कसा निर्माण होतो, आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, ऐसा जो डाव पडे तोची द्वेष. ज्ञानेश्वर महाराज द्वेषाचं त्यांनी उत्तम वर्णन करून टाकलं की ऐसा जो डाव पडे, इंद्रिया आमिष न जोडे, इच्छिलिया सांगडे म्हणजे इच्छिलेली, इच्छा केलेली जी काही गोष्ट असते, वस्तू असते, ती प्राप्त नाही झाली इंद्रियानं, तर त्या गोष्टीविषयी द्वेष निर्माण होतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण आता द्वेष निर्माण व्हायची अनेक कारणं असतात. द्वेष निर्माण व्हायची अनेक कारणं असतात. एकदा आमच्या इथं SSCचा रिझल्ट लागला आणि मी त्यावेळी 2 घरी गेलो. 2 एका घरामध्ये गेलो, तिथं जवळजवळ 98% मार्क पडले तिथे. त्यामुळं आनंदी आनंद, पेढे हे ते सगळं मला दिले, या सहज कसा सगळं झालं. आणि तिथनं निघालो, त्याला एक पाकिट दिलं, एक बक्षीस म्हणून, आणि तिथनं निघालो आणि दुसऱ्या घरी गेलो. तिथे SSC झालेला होता. तिथे गेलो तर तिथे स्मशान शांतता, सगळे दुःखी चेहऱ्यानं बसलेले खाली मानाखाली. आणि तो मुलगा तर कुठे दिसतच नव्हता. मी गेलो, या सर या म्हणले, बसा. म्हटलं काय झालं, असं काय चेहरे करून बसलाय, काय करायचं म्हणले, यांनी दिवे लावले आमच्या मुलांनी, त्याची आई म्हणली. आणि
काय काय असं काय झालं, काय झालं काय, काय झालं काय म्हणजे 45% मार्क पडले म्हणे. अरे असं झालं. मी म्हटलं 45% मार्क पडले. बघा सगळं झालं आणि मी त्याला आता काहीतरी प्रोत्साहित करायला पाहिजे म्हणून त्या मुलगाकडे आहे तो, त्याला बोलावला. मग त्याचं मार्कशीट बघितलं. त्या मार्कशीट मध्ये त्याला गणित सायन्स मध्ये सगळ्यात कमी मार्क होते आणि भाषेमध्ये इंग्रजी मराठी हिंदी तिन्ही भाषेमध्ये दणकून मार्क होते हो. आणि दणकून मार्क होते दणकून. मी त्याचा फायदा घेतला. त्याला म्हटलं अरे काय दुःख करताय, त्या 3 विषयामध्ये केवढे मार्क आहेत आणि हा सायन्सला न जाऊ दे नको, आर्ट्सला घाला तो साहित्यिक होईल चांगला, असं म्हणून त्यांना प्रोत्साहित केलं. खुश झाले आणि मग म्हणले असं होईल का? हो हो म्हणलं. मग त्याला म्हटलं पेढे कुठे आहे? त्यांनी एकदम वडिलांच्याकडे बघितलं. वडिलांनी ताबडतोब खिशातनं पाकिट काढून पैसे दिले. जा घेऊन येतात. ताबडतोब गेला आणि आला. आता इकडे इथपर्यंत हे सगळं व्यवस्थित झालं. हे झाल्यानंतर मी हळूच विषय काढला की म्हटलं यांना काय वाटते बघूया. म्हणून म्हटलं अहो ते शेजाऱ्यांचं त्याला 98% पडले. 98% पडले म्हटल्याबरोबर त्याच्या मुलाची आई जी होती ती म्हणली ह कसे पडलेत आम्हाला माहित आहे, कसे पडलेत आम्हाला माहित आहे, आणि सगळी माहिती काढलेली आहे. काय माहिती काढली वगैरे विचारलं नाही, कारण त्यांना काय म्हणायचं माझ्या लक्षात आलं. त्याला म्हणतात द्वेष. दुसऱ्याला काहीतरी मिळालं तरी सुद्धा आमच्यामध्ये त्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण होतो, त्या वस्तूबद्दल द्वेष निर्माण होतो, त्या परिस्थितीबद्दल द्वेष निर्माण होतो. आणि हा द्वेष सामान्यतः सामान्य माणसामध्ये सारखा द्वेष निर्माणच होतो. पण या भक्तामध्ये हा द्वेष निर्माणच होत नाही. भक्तामध्ये द्वेष निर्माण होत नाही का? तर द्वेष निर्माण व्हायसाठी काय पाहिजे? अपेक्षा पाहिजे. काहीतरी काहीतरी अपेक्षा असेल आणि पूर्ण झाली नाही तर द्वेष होतो. त्याच्या मनामध्ये अपेक्षाच नसतात. ना न न किंचित वांछती, त्यामुळं न द्वेष असा त्याचा अर्थ. न रमते, भक्त कोणत्याही सजीव वा निर्जीव विषयात रममाण होत नाही आणि कोणत्याही अनुकूल विषयात रममाण होणे, आसक्त होणे हा सामान्य जीवात स्वभावच आहे. आपला स्वभाव आहे अनुकूल विषयामध्ये रममाण होणं, त्याच्यामध्ये रत होणं, त्याच्यामध्ये आसक्त होणं, त्याच्यामध्ये गुंतून राहतो की नाही आपण. किती साध्या साध्या गोष्टीमध्ये रममाण होतो. त्या टीव्हीवरच्या मालिका असतात अजिबात चुकतच नाही, ते चुकवायचीच नाही, ते बघायचंच. आणि त्या विषयामध्ये आम्ही रममाण होऊन ते करत असतो. आता तो विषय आहे, आज आहे उद्या संपणार आहे आणि तो अनित्य आहे हे माहीत असून सुद्धा आम्ही त्यामध्ये आसक्त होतो. आणि मग त्या रममाण जोपर्यंत होत आहोत तोपर्यंत सुखाची अनुभूती घेतो. रममाणता संपली, विषय संपला की एकदम दुःख. पण भक्ताच्या मनामध्ये, पण भक्त मात्र परमेश्वरा व्यतिरिक्त कोणत्याही अन्य विषयात रममाण होत नाही. परमेश्वरा व्यतिरिक्त कोणत्याही विषयामध्ये रममाण होत नाही. पण भक्ताचं वैशिष्ट्य असं असतं की बाकीच्या विषयांच्याकडे तो दुर्लक्ष करतो असं नाही. मग काय करतो तो? प्रत्येक विषयच हा आमचा परमेश्वर आहे, नारायण आहे. प्रत्येक विषय तो आम्हा झाला नारायण, याची दाखवल ना तसं. आणि त्यामुळं तो या त्याच्या वाट्याला ज्या ज्या काही परिस्थिती विषय येत असतात त्याच्यामध्ये तो भाग घेत असतो, पण त्याला आसक्त होऊन चिकटून बसत नाही. ना लिंपेती, त्याला मध्ये लिंपून घेत नाही. म्हणून जसं तेल लावलेला पैलवान म्हणतात बघा, अंगाला तेल लावलेलं काही धरलं तरी सटकतेच, तसं हे त्या विषयांना चिकटतच नाही. हा ते विषय आले त्या प्रारब्धामुळे आता शरीर असतं ते भोगायला लागणार आहे आणि प्रासंगिकरित्या आणि योग्यरित्या त्यांचा उपयोग करायला लागणारच आहे, तर ते करतात. पण त्यात आसक्त होत नाही. त्याला म्हणतात न रमते आणि नोत्साही भवती.
उत्साही भवती, याचा अर्थ असा की न उत्साही भवती. उत्साह, उत्साह म्हणजे काय, याच्यात 2-3 व्याख्या खाली दिल्यात. तहान भूक विसरून एखाद्या विषय प्राप्तीच्या मागे लागण्याच्या वृत्तीला उत्साह म्हणतात. बघा, एखाद्या विषय प्राप्तीच्या मागे लागलेलो असतो आपण आणि उत्साहाने अगदी काम करतो, उत्साह असतो, एक प्रेरणा, जबरदस्त जोर, फोर्स असतो, ती विशिष्ट गोष्ट, विषय मला प्राप्त करून घ्यायचा. तो जोर जो असतो ना, तो त्या जोराला उत्साह म्हणतो. आणि हा जोरच नसेल तर माणूस विषय प्राप्तीच्या मागे लागणारच नाही. पण बघा, काही काही जण पैशाच्या मागे लागलेले असतात, काही काही जण या प्रसिद्धीच्या मागे लागलेले असतात, काही काही जण ह्या काही विषय प्राप्त करून घेण्याच्या मागे लागलेले असतात, काही काही जण ह्या छंदाच्या मागे लागलेले असतात. छंद जोपासायचा, छंद, छंदासाठी. आता माझंच उदाहरण देतो म्हणजे लक्षात घ्या. छंद, इलेक्ट्रॉनिक्सचं काहीतरी करायचं, हा छंद आहे. आता एकदा त्याच्यामुळे लागलं की एवढा उत्साह असतो की वेळ किती झालाय काही समजत नसतं. सकाळी उठलं तरी ते, संध्याकाळ झालं तरी ते. आता कंपल्सरी काही काही गोष्टी बंद करायला लागतात, त्यामुळे बंद करून मी ते सगळं आवरून ठेवतो. तर एखाद्या छंदाच्या मागे लागलेलं असतात आणि त्या मागे लागण्याचा जो उत्साह आहे, फोर्स आहे, जोर आहे, प्रेरणा आहे, त्याला उत्साह म्हणतात. दुसरं म्हणतात, कोणत्या तरी सुखाच्या तीव्र इच्छेने पछाडून ते सुख प्राप्त करून घेण्यासाठी धडपड करावयास लावणाऱ्या ऊर्जेस उत्साह म्हणतात. उत्साह. आता हा उत्साह कशासाठी आहे, या 2 व्याख्येनुसार विषय प्राप्तीच्यासाठी आहे आणि सुख प्राप्तीची, सुखाची इच्छा पूर्ण करणे. आणि आणि एक वरची व्याख्या आहे, हे मी करीनच, असे करीन, तसे करीन, या प्रकारचा निश्चयात्मक बुद्धीचा जोर जो असतो त्याला अहंकार म्हणतात. आणि हा अहंकार हा उत्साह निर्माण करतो. पण असं करीन तसं करीन जमलं नाही ना, की हा उत्साह एकदम खलास होतो आणि निरुत्साह एकदम निराश. ही आपल्या सामान्य लोकांच्या उत्साहाची कथा आहे. पण ह्या असल्या उत्साहामध्ये, असल्या उत्साहाच्या उर्मी भक्ताच्या हृदयात निर्माणच होत नाही. का? तर त्याला काही करायचंच नसतो, नैष्कर्म्य प्राप्त झालेलं असतं. हे मी करीनच, हा अहंकारच नसतो. आणि मी हे करतोय, हाही अहंकार नसतो. आणि हे मी भोगतोय, हा भोक्तृत्व भावही नसतो. मी असं करीन तसं करीन म्हणायचं कारणच नाही. मग दुसरं, त्याला विषय प्राप्तीच्या मागे तो लागलेलाच नसतो. कारण विषय हे आम्हा झाले नारायण, प्रत्येक गोष्ट जाऊन नारायणच दिसत असते. त्यामुळं त्या विषय प्राप्तीच्या साठी सुद्धा उत्साह निर्माण व्हायचं कारण त्याच्या हृदयात काहीच नसतं. कोणत्या तरी सुखाच्या तीव्र इच्छेनं पछाडून तो काही सुखप्राप्तीसाठी धडपड करत नाही. आणि ह्या सुखापेक्षा त्याला ब्रह्मानंद प्राप्त झालेला असतो आणि त्यामुळे त्या आनंदाच्या त्या सागरामध्ये तो डुंबत असतो. त्याला ह्या कसल्या सुखाची तीव्र इच्छा. म्हणून तो ह्या असल्या बाह्य गोष्टींनी, अनित्य गोष्टींच्या साह्याने उत्साही होतच नाही. पण प्रेमी भक्ता तृप्त झालेला असल्यामुळं त्या भक्ती व्यतिरिक्त ते कोणत्याही कामात त्याला रस वाटत. भक्ती, फक्त भक्ती, जुळणी, त्या परमेश्वराची सारखं परमेश्वरापाशीच राहिला, परमेश्वर होऊनच राहिला. आणि म्हणून तो हा तृप्त झालेला असल्या कारणाने नोत्साही भवती, असे सूत्र 5. मग आता सूत्र 6 जे आहे ते यज्ञात्वा मत्तो भवती, शब्दो भवती, आत्मा रामो भवती. यज्ञात्वा म्हटलं म्हणून त्याच्यामध्ये हा फरक लक्षात घ्या. प्राप्ती यज्ञात्वा, या सूत्रात भक्ती जाणली असता, म्हणजे त्याचं ज्ञान झालं असता, भक्तीच्या ज्ञानाने काय फळ प्राप्त होते ज्ञानामुळे, हे आता ते सांगतात. कित्येक भाविक जे असतात ते भक्तीचं आचरण करीत असतात, भक्ती करत असतात, ते साधलेले असतात, त्यांना आचरण करत असतात, त्यांना रोज अनुभवी येत असतात. पण त्यांना भक्तीचं खरं स्वरूप ज्ञात नसतं. आणि भक्तीचं स्वरूप ज्ञात असणं म्हणजे भक्ती ज्याची करायची
त्या परमात्मा स्वरूपाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि हे उपनिषदात म्हटलंय उपास्य ज्ञानाधीन उपासना. उपासना ही उपास्याच्या ज्ञानामध्ये ज्ञानाच्या अधीन असते. ज्ञान झालं तर त्या उपासनेला असतात आणि मग ती उपासना खरी उपासना असते. आता ह्याच्या संबंधामध्ये ही गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये 11वा श्लोक दिला. अवजानन्ति मां मूढाः मानुषीत नुमाश्रितम् परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. गीता 9वा अध्याय 11 श्लोक. स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतायत की माझे श्रेष्ठ व उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूढ, त्यांनी मूढ शब्द, माझे श्रेष्ठ आणि उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूढ, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण मानव ध्येय धारण करणाऱ्या मला मनुष्य समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलनाच करतात. स्पष्ट सांगून टाकतो. म्हणजे तो मनुष्य रूप धारण करून तो आलेला आहे. गदाय धर्मस्य धर्मस्थापना करायसाठी. तर आपण येतो नाही असं नाही. राम आलेले आहे, देह धारण करून आलेले आहेत. देव सुद्धा निर्णय देह धारण करून तिथे येऊन धर्मस्थापनेचं काम करत असतात, मार्गदर्शनाचं काम करत असतात. पण हा माणूस जो आहे ना, तो ह्या मानव देह धारण केलेल्या परमेश्वराला मनुष्य आहे असं समजून त्याच्यावर मनुष्य धर्माचे आरोप करतो. मनुष्य धर्म लागतो त्याला. तो असं करतोय, तसं करतोय, तसं करतोय, अमुक करतोय. आणि ही परमात्मा म्हणतात, श्रीकृष्ण म्हणतात ही माझी अवहेलनाच आहे. आणि श्रीकृष्ण म्हणजे मनुष्य देह धारण केलेलं परमात्मा स्वतः. आणि तोच हे सांगतो. आता या श्लोकार्थ ज्ञानेश्वर महाराजांची विस्तृत आणि मार्मिक टीका मुळातच पहा, म्हणजे हे लक्षात येईल. यज्ञात्वा म्हणजे काय आणि यज्ञात्वा काय काय होतं हे सांगतो. मत्तो भवती. यज्ञात्वा ज्ञान झालं भक्तीचं पक्क ज्ञान आणि अनुभूती आली की मत्तो भवती. मत्त म्हणजे उन्मादित अवस्था, उन्माद निर्माण. आणि जो भक्त लोकबाह्य वृत्तीचा म्हणजे अलौकिक वृत्तीचा होतो त्यालाच मत्त असं म्हणतात. लोकबाह्य वृत्ती म्हणजे सामान्य माणसासारखं तो नसतो. सामान्य माणसं कशी बघा, लोकबाह्य वृत्ती, लोकवृत्ती म्हणजे कशी असते आणि याची लोकबाह्य वृत्ती. आणि आपण काय असतो लोकवृत्ती. लोकवृत्ती म्हणजे काय, लोकांनी मला काय म्हणावं यासाठी, लोकांनी मला काय समजावं यासाठी, लोकांनी माझ्यासाठी त्यांच्या मनामध्ये काय असावं यासाठी मी वागत असतो. त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयीची कल्पना चांगली असावी, कशी होईल असा मी वागायचा प्रयत्न करतो. लोकवृत्ती म्हणतात. आणि हा लोकबाह्य वृत्ती असते, अलौकिक वृत्ती. ते तो सहज अशा वागत असतो, सहज. आणि त्याच्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये सहजता असते. आणि त्याच्यामध्ये काही अहंकार नाही, मला कुणी काही म्हणावं हा भाव नाही, कुणी काही मला शिव्या दिल्या तरी त्याच्याबद्दल वाईट नाही. आणि तो असा एक उन्माद अवस्था त्याला प्राप्त. आणि त्या उन्माद अवस्थेला मत्त असं म्हणतात. हे ज्ञानी भक्त जो असतो ना, ज्ञानी भक्त तो मत्तो भवती. मत्त त्याची उन्मादित अवस्था. मत्त होणे हा एक उन्मादाचाच प्रकार आहे. आपल्याला उन्मादाचे प्रकार भरपूर माहित आहेत. धनानं उन्माद होतो, विद्येने उन्माद होतो, सत्तेने उन्माद होतो, शरीर बलाने उन्माद अंगात शिरतो, मदिरा सेवनाने उन्माद येत असतो. पण हा उन्माद हा क्षणिक, तुच्छ आणि परिणामी बाधक असतो. क्षणिक असतो हा उन्माद, कायम टिकत नाही. पण हा भक्तीनं निर्माण झालेला उन्माद जो असतो ना, ती अवस्था ती अखंड आनंदाचा उन्माद असतो, आनंदाचा. आणि या आनंदाच्या उन्मादामुळं ह्याचं वागणं हे निरनिराळ्या स्वरूपाने प्रकट होत. कसं, आता आपल्याला व्यवहारात सुद्धा हा आनंद झाला की काय काय होतं याच्या अनुभवात. आनंद, अत्यानंद झाला, आपल्याला काय पाहिजे ते एकदम मिळालं, अचानक आनंद झाला, तर हृदयातला आनंद हा हृदयात थांबत नाही, तो प्रकट होत असतो आपल्या बाहेर, शरीरातल्या
शरीरावर तो प्रकट होतो. म्हणून बघा की मी नेहमी सांगतो ते की ही जी विश्वसुंदरी स्पर्धा असते त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी विश्वसुंदरीचं नाव जाहीर करतात आणि तिचं नाव जाहीर केलं की प्रत्येक वेळी तुम्ही बघा प्रत्येक वर्षीची विश्वसुंदरी तिचं नाव जाहीर केलं की डोळ्यावर हात ठेवते आणि अशी खाली वागते म्हणजे तिच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू वाहत असतात. आता ह्याला म्हणतात मत्तो भवती स्थिती. आणि ही तात्कालिक आहे या बाबतीत की मला विश्वसुंदरी पद मिळालं म्हणून झालेलं तात्कालिक तो उन्माद आहे. मग ती पूर्वीची गेल्या वर्षीची सुंदरी येते आणि तिच्या पाठीवर हात ठेवते, तिच्या डोक्यावर हात फिरवते आणि मग ती डोळे उघडते आणि मग तिच्या गळ्यात तो पट्टा घालते. मग हा पट्टा घातला की हा जो उन्माद आनंदाचा भरत जे आलेलं असतं ते संपतं आणि ते संपलं की मग एक अहंकार निर्माण होतो की मी कशी विश्वसुंदरी, मी किती बाकीच्या सुंदरींना मी डावलून मी झालेली आहे. आपल्याला जे उन्माद असतात ते खरं म्हणजे लॅबोरेटरी सारखा आपण त्याचा उपयोग करायला पाहिजे की अशा अशा हा जो उन्माद येतोय हा तात्कालिक आहे पण आपल्याला अखंड उन्माद तो प्राप्त करून घ्यायला पाहिजे असं आपण ठरवायला पाहिजे. आपण नाही आणि लगेच त्या उन्मादाचे रूपांतर अहंकार आमची लोकवृत्ती आहे आणि म्हणून जो भक्त असतो तो ह्या लोकवृत्तीमध्ये अडकतच लोकबाह्य वृत्तीचा होतो आणि अलौकिक वृत्तीचा होतो आणि त्याला मत्त असं नारद मुनी म्हणतात. मत्त होणं हा एक अहंकाराचा प्रकार म्हटला जाईल पण या भक्तामध्ये अहंकार नसतो अजिबात. त्याला हे सगळं प्राप्त झाल्याबद्दल अजिबात अहंकार उलट करुणा निर्माण होती. तुकाराम महाराज म्हणतात अहो मला मिळालं हे देवा आता मी काय करू माझ्या हृदयामध्ये हे मावत नाही आहे आता मी हे वाटते तो आणि का म्हणजे बाकीचे इतके जीव आहेत की माणसं आहेत बिचारी दुःखाने संसारातल्या त्रस्त झालेले आहेत त्यांना मी हा मार्ग कसा दाखवू आणि त्यांना हे कसं प्राप्त होईल अशी करुणा निर्माण होती उलट मत्तो भावाने भक्तांच्या मनामध्ये आणि आपल्यामध्ये अहंकार निर्माण पण त्यांच्यामध्ये करुणा निर्माण होती. सच्चिदानंद स्वरूप प्राप्त झाल्यामुळं करुणा निर्माण होती दुसऱ्यांना कसं मी मार्ग दाखवतो आणि म्हणून ते जगदोद्धार करण्यासाठी बाहेर पडत असतात. मत्त होणे हा एक उन्मादाचा प्रकार आहे आणि तो मी सांगितलं त्याप्रमाणे परंतु भक्ती प्रेमाच्या अवस्थेत प्राप्त होणारा हा दिव्योन्माद असतो त्यात अलौकिक अशी आनंद स्थिती प्राप्त झालेली असते आणि त्यामुळं तिथं अहंकार निर्माण न होता तिथं करुणा निर्माण होते. म्हणजे संत सगळे ते करुणामय असतात. करुणा त्यांच्यामध्ये भरलेली असते. लोक दुसऱ्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये एवढं त्यांना वाटत असतं की अरे ह्याला मला द्यायला पाहिजे ह्याला मिळायला पाहिजे हा आनंद ह्याला प्राप्त व्हायला पाहिजे कसा मिळेल आणि ह्याच्यासाठी ते प्रयत्न करतात संत. म्हणून मत्तो भवतीचा अर्थ हा आहे की हा दिव्य आनंद स्थिती दिव्योन्माद भक्तामध्ये जो निर्माण होतोय त्याला हा उन्माद निर्माण झाला की शरीरावर त्याचं प्रकटीकरण कसं होतं त्याची काही चित्र मी दाखवतो. त्याला काहीतरी प्राप्त झालेलं आहे आणि दोन्ही हात आणि चेहऱ्यावर बघा भाव कसा आहे हा उन्माद भाव आहे आणि आनंद भाव आहे. पण हा किती वेळ टिकेल एक क्षण दोन क्षण झालं की झालं पुन्हा तो मूळ स्थितीला आला त्या उन्माद गेला. पण संतांचा उन्माद असा नसतो ते कायम त्या दिव्य उन्मादामध्ये जगत असतात म्हणून त्याला सहजावस्था म्हणतात. त्यांची सहज अवस्था असते कायम दिव्य सच्चिदानंद स्वरूपामध्ये लीन होऊन राहिलेलं. हा बघा हाही उन्माद हा किती काळ टिकेल हा आता हवेत उडालाय त्याचे पाय खाली टेकस्तोवर टिकेल तेवढं टिकला की संपलं त्यालाही उन्माद म्हणतात. म्हणून भक्ती प्रेमाच्या अवस्थेत प्राप्त होणारा दिव्योन्माद असतो त्यात अलौकिक असते. त्या अवस्थेचे वर्णन नवयोगेश्वरांनी केलेलं आहे बघा. स्कंद 11 भागवताच्या अध्याय 2 मध्ये 40वा श्लोक आहे आणि त्या 40व्या श्लोकामध्ये ते म्हणतात स्वतःला अत्यंत प्रिय अशा भगवान नामाचे संकीर्तन करून वृतानुष्ठान करणारा आणि प्रेमाधिक्याने ज्याचे चित्त भरलेले आहे
असा लोकविलक्षण महात्मा हे योगेश्वर 9 योगेश्वरांनी उत्तर दिली तर त्यातलं आहे. ते म्हणतात की असा जो असतो लोकविलक्षण महात्मा तो मोठ्याने हसत असतो, काही काही वेळा रुदन करून रडत असतो, काही वेळा गात बसलेला असतो, काही वेळा तो मोठमोठ्यांना ओरडत असतो आणि बेभान होऊन उन्मत्तपूर्ण पुरुषाप्रमाणे नाचती असतो कधी कधी. असं ही स्थिती ही जी आहे रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा ही अनुभवाला यायची. विवेकानंदांनी लिहिलेलं आहे त्यावरती की ते असे चालत जात असताना एकदम काही असं नाम त्यांच्या कानावर आलं किंवा एखादं काही असं दृश्य समोर आलं की एकदम ते ट्रान्स मध्ये जायचं, बेभान, आणि उभारून टाकायचं. उभारले मग त्यांना त्यांची ती उन्माद स्थिती कमी करण्यासाठी त्यांना ओंकाराचा उच्चार करायला लागायचा कानात, आणि तो झाला की मग पुन्हा पूर्वस्थितीला आले, देहस्थितीला, की मग पुन्हा करायला. लोकमान्य टिळकांची सुद्धा शेवटी ही अवस्था झालेली होती. ते चालता चालता मध्ये सुद्धा थांबायचे, मध्येच एकदम 1-2 क्षण थांबायचे, डोळे मिटायचे आणि सगळ्यांना वाटायचं काय झालं, काही नाही, ते 2 मिनिटं त्या बेहोशीमध्ये असायचे त्या बुद्धीमध्ये, तर त्या कृष्णाच्या स्वरूपामध्ये लीन झालेले आणि लगेच बाहेर यायचे. बाहेर आले की पुन्हा कार्याला सुरुवात. तर ही जी अवस्था आहे ही उन्माद अवस्था आहे. आणि संत वाङ्मयात त्याला विराण्या किंवा विरहिणी असं म्हटलेलं आहे, किंवा स्वैरिणी इत्यादी रूपकाचे जे अभंग आहेत ते मत्या स्थितीतीलच आहेत. आता हे मत्त झाल्यानंतर स्तब्धो भवती, तो भक्त स्तब्ध होतो, स्तब्ध होऊन जातो. स्तब्ध होणं म्हणजे देह व्यापार राहित्य, देहाचे कुठलेच व्यापार नाही, काहीच होत नाही खालचा, शांत, अविकारी, निश्चळ. प्रेम भक्तीमध्ये रंगलेला भक्त हा असा असतो, देह व्यापार राहित्य असतो. तर त्या शरीराच्या बाकीच्या सगळ्या व्यापाराकडे टोटल लक्ष नाही सुधारलं, तर शांत झालेला असतो, तर अविकारी असतो, विकारच नाही चित्तामध्ये त्याच्या, आणि निश्चळ असतो, निश्चळ, गडबड गोंधळ हालचाल काही, स्वस्थ त्याला म्हणतात, आणि त्याला म्हणतात स्तब्धता. मग हे म्हणतात, नारद म्हणतात की असा जो भक्त असतो स्तब्धो भवती. आता गोकुळातल्या गोपींना ही अवस्था प्राप्त झाली होती, त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे एका ठिकाणी. काय म्हणतात बघा, त्याशी आवडे वैकुंठ नायक, गेली सकळीक विसरून, निंदास्तुती कोणी न करी कोणाची, नाही या देहाची शुद्धी कोणा. देहाची शुद्धच नाहीये, शुद्ध हरपून गेलेली आहे, आणि मने हरिरूपी गुंतल्या वासना. उदास त्या सुना गवळी यांच्या, मने हरिरूपी गुंतल्या वासना, म्हणजे त्या वासना हरिरूपामध्येच गुंतून गेल्या. त्यांच्यामध्ये एकच वासना झाली, हरिरूप पाहिजे बा. हरिरूप म्हणजे तेच सच्चिदानंद, आणि ते त्यांना त्या कृष्णाच्या स्वरूपामध्ये हे सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती येत होती, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मने हरिरूपी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळी यांच्या, म्हणून त्याचे वर्णन गोपी कशा होत्या. आता हा जो असतो हा स्तब्धो भवती, त्याची काही चित्र मला सापडली असतील दाखवतो. आता या भगिनी बसल्या आहेत, कशा बघा, 2 हात ठेवले तिथं आणि शांत बसले, स्तब्ध झालेले आहेत, काही हालचाल नाही, काही नाही, काही नाही. पण आतमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दिसते की आतमध्ये ते काहीतरी आनंदाची अनुभूती घेतात, असं आपल्यालाही जाणवते आत अनुभव. तर याला म्हणतात स्तब्धो भवती. ह्याही बसल्यात बघा, डोळे मिटून स्वस्थ, शांत, स्थिर, निश्चल, आणि काहीही हालचाल नाही, आणि आतमध्ये अनुभूती आनंदाची ही स्थिती सरळ दिसते स्पष्टपणे. हा एक फोटो आहे बघा, ध्यानाला बसलेल्या भगिनी आहेत आणि अशा शांत. तर ह्याला म्हणतात स्तब्धो भवती. संत तुकाराम महाराज म्हणतात, दिवस रात्री काही नाठवे तयास, असा जो स्तब्ध झालेला असतो
त्याला दिवस रात्री काही नाठवे त्या पाहता मुखासी कृष्णाची अशी गोपींचं सांगितलं ना, त्याच्या पुढे ह्या अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे. पाहता पाहता मुखासी कृष्णाची, कृष्णाचं मुख पाहिलं ना की दिवस रात्री काही नाठवे त्या, दिवस रात्र त्यांना दुसरं काही आठवतच. कृष्णाचं मुखच फक्त वास, आणि त्या कृष्णाच्या मुखामध्ये सच्चिदानंद अनुभूती, स्वसंवेद्य अनुभूती आनंदाची इतके चंबळून यायची त्याची. याच्या मुखे नये डोळीयासी वीट, राहिले हे नीट तटस्थची. याच्या मुखे म्हणजे त्याच्या कृष्णाच्या मुखाकडे बघितलं तर डोळ्यानं वीट येतच नाही. नाहीतर आता साध्या गोष्टीकडे आपण सारखं बघू शकत नाही, सारखं बघू शकत नाही. किती वेळ बघणार आपल्या झाडाकडं, काही वेळ गेला की आता जाऊ द्या, आता दुसरं बघूया असं होतं. पण ह्याच्या मुखाकडं त्या गोपीना याच्या मुखाकडे बघण्याचा त्यांच्या डोळ्यानं कधी वीटच येत, आणि ते राहिले ते नीट तटस्थ, ते डोळे तटस्थच राहायचे. तटस्थ म्हणजे डोळ्यांची हालचाल सुद्धा नाही, इतकं एकदम एक पांता त्याला म्हणतात. आणि ती ही व्हायची. म्हणून शब्दोभवतीचा अर्थ हा. भक्तिशास्त्रकारांनी या शब्दतेचं प्रेम समाधी असं म्हटलं आहे. आणि म्हणून शब्दोभवती. आणि शेवटी ते म्हणतात की यज्ञात्मा आत्मारामो भवती. भक्त आत्माराम होतो, आत्मस्वरूपात रममाण होतो. आता मागील दोन लक्षणं मत्तोभवती आणि शब्दोभवती सांगितली, त्यांचं कारण या तिसऱ्या लक्षणामध्ये आपल्याला सापडतो. का ते मत्तोभवती आणि शब्दोभवती? कारण ते आत्मारामोभवती झालेले, आत्मारामामध्ये लीन झालेले आहे. आणि भक्त स्वतः आत्माराम होतो आणि आपण मात्र विषयाराम होतो. आत्मारामोभवती याचा अर्थ असा की त्या परमात्म तत्वामध्ये, त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये मिळून जाणं आणि त्या ठिकाणी स्थिर होणं. आणि ती स्थिती प्राप्त झाली की या सगळे बाकीचे जे सांगितले आतापर्यंत नारदांनी जे काही परिणाम सांगितले ते सगळे परिणाम आपोआप भक्तामध्ये निर्माण व्हायला लागतात. कुणीतरी विचारलं की आमची भक्ती बरोबर चालली आहे की नाही, ते कसं समजायचं? तर हे परिणाम जर दिसायला लागले एक एक तर समजायचं की आम्ही थोडे बहुत तरी त्या मार्गावर आहोत. पण हे परिणाम दिसतच नसतील तर बाकी भक्ती अजूनही पावत नाही आहे असं स्पष्ट समजून घ्यायचं. आणि हा रममाण झालेला भक्त कसा असतो, ते आत्माराम भवती हा भक्त आणि कसा दिसतो ते या चित्रामध्ये मी दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी आपण आज आता थांबायचे. श्रीराम कल्याण करे राम राया, राम राया कल्याण करे राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी कल्याण करे राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे. हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले. तुझा तुझी सावरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले. आता नदीसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहरी दयाळा,
कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया दास म्हणे आम्ही केलं पावलो केले पावलो दयेसी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया जय जय रघुवीर समर्थ